आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचार यांनी एक संतापजनक विधान केलंय। अतिरेकी मारून मेहरबानी केली का असं विधान माजी खासदार राजन विचार यांनी केलेलं आहे। संतापजनक विधान त्यांनी केलेलं आहे। पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी हाशिम मुसाला जेव्हा ठार मारलं गेलं तेव्हा याच संदर्भामध्ये या कारवाईनंतर आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी आता एक संतापजनक विधान केलेलं आहे। अतिरेकी मारून मेहरबानी केली का असं राजन विचारे म्हणतात। राजन विचारेंच्या या वक्तव्यानंतर आता सगळीकडेच चर्चांना उधाण आलेलं आहे। पहलगाम हल्ल्याचा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर अखेर आता याच संदर्भामध्ये या कारवाईनंतर आता ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचार यांनी हे संतापजनक विधान केले। आज अतिरेकी मारले, तुम्ही काय मेहरबानी केली का? तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना का पाकिस्तानमध्ये आहे? आणि ते जर अतिरेकी आज 100 दिवस झाले, त्या अतिरेक्यांनी आज 26 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय? आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे। यानंतरची बातमी आहे ठाकरे गटाचे खासदार माजी खासदार राजन विचार यांनी केलेल्या एका संतापजनक वक्तव्याची। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचार यांनी एक संतापजनक विधान केलंय। अतिरेकी मारून मेहरबानी केली का असा सवाल, संतप्तजनक सवाल त्यांनी विचारलेला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भामधला जो अतिरेकी होता त्याला कंठस्नान घातल्यानंतर आता अखेर माजी खासदार राजन विचार यांनी हे विधान केलेलं आहे। दरम्यान भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहे। अजित जी, तुम्ही कसं पाहता या राजन विचार यांच्या वक्तव्याकडे? कसं पाहायचं या वक्तव्यांकडे? म्हणजे लाज वाटली पाहिजे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांनी शपथ खाल्ली आहे का की त्यांना मतदान करणाऱ्या लोकांची ते इमानदारी ठेवणार आहेत? म्हणजे या वक्तव्यानंतर राजन विचारे यांना सीमेवर नेऊन पाकिस्तानच्या दिशेनं तोंड करून गोळ्या घातल्या पाहिजे, इतकं संतापजनक हे वक्तव्य आहे। भारतीय सैन्य दलाच्या आणि राष्ट्रभक्त नागरिकांच्या संतापाचा कडेलोट करणारं हे वक्तव्य आहे। म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना झालंय काय याचा जाब, संतप्त जाब जनतेने त्यांना विचारला पाहिजे। अशा पद्धतीची वक्तव्य कालपासून येत आहेत। एकतर पूर्ण पुराव्यांनिशी भारताच्या सैन्य दलांनी जी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, म्हणजे देशाच्या संसदेपासून गल्लीपर्यंत राहुल गांधी आणि त्यांची पिलावळ ज्या पद्धतीचे प्रश्न विचारत फिरत होती, त्या सगळ्या प्रश्नांना हुकून अगदी सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या या देशाच्या शूर जवान अधिकारी या सगळ्यांच्या शूरवीरतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही वक्तव्य, म्हणजे हे लोक नक्की ठाण्यात राहतात की पाकिस्तानमध्ये राहतात याचा खरोखर भारताच्या जनतेनं या लोकांना जाब विचारला पाहिजे। रस्त्यावरती फिरू शकले नाही पाहिजेत हे लोक। म्हणजे तुम्ही राजकारण करता करता देशाला, या देशाच्या सैन्य दलांना विरोध करायला लागलायत। अरे ठीक आहे, तुम्ही मोदींना विरोध करा, तुम्ही भारतीय जनता पक्षाला विरोध करा, हा विरोध करता करता तुम्ही देशाला विरोध करायला लागलायत। काय मानसिकता या लोकांची? म्हणजे वंदे मातरम न म्हणणाऱ्या, भारत माता की जय न म्हणणाऱ्या पिलावळीनं मतदान यांना केलं, त्यामुळं आपला आणि त्यांचा DNA एक झालाय याचा पुरावा हे लोक देत आहेत। म्हणजे अत्यंत संतापजनक आहे। लाज वाटली पाहिजे ज्या पद्धतीनं सैन्य दलाच्या क्षमतांच्या वरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करून आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाचा हसं कसं होईल याची व्यवस्था, याची सोय आतापर्यंत करत होताच, परंतु अतिरेकी मारले, काय उपकार केले का असं विचारायला लाज वाटत नाही का या लोकांना? असंच मला विचारावं वाटतंय। जनतेने ठोकून काढलं पाहिजे या लोकांना। नक्कीच, धन्यवाद अजितजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की माजी खासदार ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचार यांनी एक संतापजनक विधान केलं। अतिरेकी मारून मेहरबानी केली का असं त्यांनी थेट वक्तव्य जे केलेलं आहे ते त्यांनी समाज माध्यमांसोबत केलेलं आहे। मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अखेर सगळीकडे संतापाची लाट उसळलेली आहे। भारतीय जवानांनी काल जी कारवाई केलेली त्या कारवाईमध्ये
जेव्हा या अतिरेक्यांना कंठस्नान घातलं गेलं त्याच्यानंतरचं राजन विचार यांनी हे संतापजनक विधान केलंय। आज अतिरेकी मारले, तुम्ही काय मेहरबानी केली का? तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना का पाकिस्तानमध्ये आहे? आणि ते जर अतिरेकी आज 100 दिवस झाले, त्या अतिरेक्यांनी आज 26 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय? आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे। त्यामुळे आता माजी खासदार राजन विचार यांच्या या संतापजनक विधानावरती आता उद्धव ठाकरे काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अतिशय संतापजनक असं वक्तव्य माजी खासदार राजन विचार यांनी केलेलं आहे। अतिरेकी मारून मेहरबानी केली का असं थेट आता राजन विचार यांनी काल माध्यमांसमोर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळामध्ये संतापाची लाट उसळतीये। भाजपकडून सुद्धा या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे एकीकडे संतापजनक विधान करतात आणि जेव्हा पहलगामचा हल्ला झाला या हल्ल्याचा निषेध सुद्धा सर्वात आधी ठाकरे गटाने केलेला होता। ऑपरेशन सिंदूरचं सुद्धा कौतुक केलेलं होतं आणि त्यानंतर आता माजी खासदार राजन विचारे हे असं संतापजनक विधान करतात। काय अधिकची माहिती या संदर्भात? सिद्धेश, एकंदरीत पहलगामचा हल्ला झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे लगेचच भारतीयांकडून आखण्यात आलं आणि त्यानंतर विरोधकांनी याचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं। मात्र पहलगामच्या हल्ल्यामध्ये जे काही अतिरेकी होते त्या अतिरेक्यांना पकडण्यात आलं नव्हतं, याच्यावरून देखील टीकास्त्र जे आहे ते विरोधकांकडून वारंवार केलं जात होतं। मात्र अखेर आता ज्या अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर सुद्धा हे काय मेहरबानी केली का अशा प्रकारचे वक्तव्य आता विरोधकांकडून केली जात आहेत। त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये ह्याच विरोधकांची ही दुटप्पी भूमिका आहे का अशी चर्चा जी आहे ते सुरू झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या वक्तव्यांचा संताप जो आहे तो राजकीय वर्तुळामध्ये आहे। कारण एकीकडे विरोधक अतिरेकी का पकडले जात नाहीत, पहलगामच्या हल्ल्यानंतर सिंदूरवरती चर्चा का केली जात नाही संसदेमध्ये असा सवाल विचारण्यात आला। त्यानंतर संसदेमध्ये याच्यावरती चर्चा देखील करण्यात आली। मात्र माजी खासदार आता या अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर देखील मेहरबानी केली आहे का असा सवाल करून या भारतीय सैन्य दलावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतायत का? कारण मागील अनेक दिवसांपासून हे सर्च ऑपरेशन सुरू होतं, अतिरेक्यांना पकडण्याचं काम सुरू होतं। मात्र आता अखेर त्यांना कंठस्नान घातल्यानंतर देखील समाधान या विरोधकांचं झालेलं पाहायला मिळत नाही आणि अशा प्रकारची वक्तव्य यातूनच समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। आता माजी खासदार राजन विचार यांचं आता हे संतापजनक विधान, त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती त्यांच्या या वक्तव्यावरती पक्षाकडून आता कुठल्या प्रकारची माहिती येते का किंवा कुणी काय प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केलाय का? अजूनही या पक्षाकडून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अजूनही कोणत्या प्रकारची अधिकृत माहिती जी आहे किंवा प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाहीये। कारण मागील अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे देखील म्हणत होते की पहलगामच्या हल्ल्याला इतके दिवस झाले मात्र अतिरेकी का नाही सापडत आहेत। आता अतिरेकी सापडलेत, मात्र त्यांच्याच पक्षाचे राजन विचारे जे माजी खासदार आहेत ते म्हणतात की मेहरबानी केली का? मग भारतीय सैन्यांनी नेमकं करणं अपेक्षित काय? कारण ऑपरेशन सिंदूर मधून देखील अनेक टीकास्त्र जे आहे ते भारतीय सैन्यावरती किंवा भारतीय सरकारवरती टीकास्त्र जे आहे ते विरोधकांकडून केलं जात होतं। मात्र आता अखेर हे अतिरेकी सापडल्यानंतर देखील अशा प्रकारची जर वक्तव्य समोर येणार असतील तर भारतीय सैन्यांनी नेमकं करायचं काय असा देखील सवाल उपस्थित होतो। कुणाला नेमकं आपण काल राजन विचार यांचं ते संतापजनक वक्तव्य काय होतं ते आपण पुन्हा एकदा ऐकूयात। आज अतिरेकी मारले, तुम्ही काय मेहरबानी केली का? तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना का पाकिस्तानमध्ये आहे? आणि ते जर अतिरेकी आज 100 दिवस झाले, त्या अतिरेक्यांनी आज 26 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय? आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की राजन विचार यांचं हे संतापजनक वक्तव्य आहे।
दरम्यान आपण पुन्हा एकदा कुणालकडे जाऊयात. कुणाल, नेमकं आपण जर या सगळं राजन विचारांचं जे एकंदरीत हे सगळं वक्तव्य बघितलं तर हे सगळं आधीच म्हणजे नेमका रोष म्हणजे राग कशा संदर्भात होता राजन विचारांचा? 100 दिवस लागले, 100 दिवसानंतर कारवाई झाली याचा होता की भाजपनं ह्या सगळ्या गोष्टींचं ऑपरेशन सिंदूरचं सगळं श्रेय स्वतःकडे घेतलं याचा होता? खरं तर सिद्धेश प्रत्येक ऑपरेशनला म्हणजे ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेस देखील एक वेगळं नाव देण्यात आलं होतं आणि आता जे काही अतिरेक्यांना कंठस्नान दिलं त्यावेळेस महादेव ऑपरेशन असं नाव देण्यात आलं होतं. ही वेगवेगळी नावं जी वापरताय ही देवांची नावं कशाला असा देखील सवाल राजन विचार यांनी विचारला होता आणि त्यामुळे हा सगळा रोष हा सरकार विरोधातला आहे. मात्र सरकार विरोधातला रोष आपण व्यक्त करत असताना कुठेतरी भारतीय जवानांच्या भावना दुखावल्या जातात ह्याचं देखील भान आता विरोधकांना राहिलेलं नाहीये का असा देखील सवाल आता राजकीय वर्तुळातून विचारण्याची शक्यता आहे. कारण हे अशी वक्तव्य करून कुठेतरी भारतीय जवानांच्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. सिद्धेश, खरंय. धन्यवाद कुणाल, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आता या सगळ्या वक्तव्यावरती आता काय काय कोणाकोणाच्या प्रतिक्रिया येतात आणि कशा पद्धतीने संताप व्यक्त केला जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढची बातमी पाहूयात. आता दरम्यान ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका आताच पुन्हा एकदा उजेडात येते. उद्धव ठाकरे विचारतात अतिरेकी कधी पकडणार, तर विचारे म्हणतात की अतिरेकी मारून उपकार केलेत का. आता या सगळ्या प्रकरणावरती आता राजकीय सगळ्या चर्चांना आता नेमका कसा वेग येतो, कशा पद्धतीनं चर्चा सुटतात हे सुद्धा पाहणं आता या निमित्तानं महत्वाचं असणार आहे. आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही, सापडणं सोडच, थांगपत्ता नाहीये. हे सरकारचं अपयश आहे मानता आपण? मोठं अपयश आहे. त्यामुळे आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वी सामनामध्ये एक मुलाखत प्रसिद्ध झालेली होती उद्धव ठाकरेंची. त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी या अतिरेक्यांना कधी पकडणार या संदर्भामधला सुद्धा सवाल त्यांनी विचारलेला होता. अवघे काही दिवसच 3-4 दिवसच झाले असतील ही मुलाखत प्रसिद्ध होऊन आणि त्यानंतर ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे अशा पद्धतीचं संतापजनक वक्तव्य करतात. त्यामुळे ठाकरे गटाची ही दुटप्पी भूमिका आहे का असं सुद्धा आता या निमित्तानं बोललं जातं. आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही, सापडणं सोडच, थांगपत्ता नाहीये. हे सरकारचं अपयश आहे मानता आपण? मोठं अपयश आहे. त्यामुळे आपण आता पुन्हा एकदा ऐकलं की उद्धव ठाकरे त्या मुलाखतीमध्ये काय म्हणाले होते. मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की अजून सुद्धा 3 महिने होऊन सुद्धा या पहलगाम हल्ल्याच्या दहशतवाद्यांचा पत्ता लागत नाहीये. त्यामुळे हे सरकारचं अपयश आहे असं त्यांनी थेट जो रोष होता तो केंद्र सरकारवरती व्यक्त केलेला होता. 3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही, सापडणं सोडच, थांगपत्ता नाहीये. हे सरकारचं अपयश आहे मानता आपण? मोठं अपयश आहे. आज अतिरेकी मारले, तुम्ही काय मेहरबानी केली का? तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना का पाकिस्तानमध्ये आहे? आणि ते जर अतिरेकी आज 100 दिवस झाले, त्या अतिरेक्यांनी आज 26 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय? आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय की एकीकडे उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर आता माजी खासदार राजन विचार यांनी सुद्धा पुन्हा एकदा हे असं विधान केलेलं आहे. दरम्यान याच राजन विचार यांनी जेव्हा हे संतप्त विधान केलं, अतिरेकी मारून मेहरबानी केली का असा संतापजनक सवाल त्यांनी काल माध्यमांशी बोलताना विचारला. जेव्हा काल भारतीय लष्करानं ही कारवाई केली, पहलगाम हल्ल्या संदर्भामधले जे कोणी दहशतवादी होते त्यातल्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं आणि याच संदर्भामधले जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी तिथे गेले त्यांना माजी खासदार राजन विचार यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली. अतिरेकी मारून तुम्ही उपकार केले का असा थेट सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला. पाहूयात नेमकं राजन विचारे काय म्हणाले होते. आज अतिरेकी मारले, तुम्ही काय मेहरबानी केली का? तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना का पाकिस्तानमध्ये आहे?
आणि ते जर अतिरेकी आज 100 दिवस झाले, त्या अतिरेक्यांनी आज 26 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय? आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे. आज अतिरेकी मारले, तुम्ही काय मेहरबानी केली का? तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना का पाकिस्तानमध्ये आहे? आणि ते जर अतिरेकी आज 100 दिवस झाले, त्या अतिरेक्यांनी आज 26 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय? आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे. दरम्यान एकीकडे राजन विचारांच्या या वक्तव्यावरून आता ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका आहे का असा सुद्धा आता सवाल विचारला जातोय. कारण उद्धव ठाकरे सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणतात की अतिरेकी कधी पकडणार, हे सरकारचं अपयश आहे, अजून अतिरेकी सापडत नाही असं म्हणत त्यांनी तेव्हाच सरकारवरती ताशेरे ओढले होते. आणि त्यानंतर आता विचारे म्हणतात की अतिरेकीवरून उपकार केलेत का. त्यामुळे आता ठाकरे गटाची ही दुटप्पी भूमिका आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही, सापडणं सोडच, थांगपत्ता नाहीये. हे सरकारचं अपयश आहे मानता आपण? मोठं अपयश आहे. दरम्यान काही वेळापूर्वी याच वक्तव्यासंदर्भामध्ये भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली होती जय महाराष्ट्राला पाहूयात. ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहे. अजितजी, तुम्ही कसं पाहता या राजन विचार यांच्या वक्तव्याकडे? कसं पाहायचं या वक्तव्यांकडे? म्हणजे लाज वाटली पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांनी शपथ खाल्ली आहे का की त्यांना मतदान करणाऱ्या लोकांची ते इमानदारी ठेवणार आहेत? म्हणजे या वक्तव्यानंतर राजन विचारे यांना सीमेवर नेऊन पाकिस्तानच्या दिशेनं तोंड करून गोळ्या घातल्या पाहिजे, इतकं संतापजनक हे वक्तव्य आहे. भारतीय सैन्य दलाच्या आणि राष्ट्रभक्त नागरिकांच्या संतापाचा कडेलोट करणारं हे वक्तव्य आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना झालंय काय याचा जाब, संतप्त जाब जनतेने त्यांना विचारला पाहिजे. अशा पद्धतीची वक्तव्य कालपासून येत आहेत. एकतर पूर्ण पुराव्यांनिशी भारताच्या सैन्य दलांनी जी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, म्हणजे देशाच्या संसदेपासून गल्लीपर्यंत राहुल गांधी आणि त्यांची पिलावळ ज्या पद्धतीचे प्रश्न विचारत फिरत होती, त्या सगळ्या प्रश्नांना हुकून अगदी सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या या देशाच्या शूर जवान अधिकारी या सगळ्यांच्या शूरवीरतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही वक्तव्य, म्हणजे हे लोक नक्की ठाण्यात राहतात की पाकिस्तानमध्ये राहतात याचा खरोखर